नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न मॅथ विथ सुमित या यूट्यूब चॅनलवर मी सुमित सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्लास 9चा सेट या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग सॉल्व्ह करूयात प्रॅक्टिस सेट 1.2चा फर्स्ट क्वेश्चन. ओके, फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे ते बघून घ्या एकदा. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड विच आर नॉट, जस्टिफाय द आन्सर. ओके, सुरुवातीला आपण काय करू, इथे एक रोस्टर मेथडने दिलेलं आहे, पण आपण त्यांना लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्ट करू. ओके, ए या सेटचे जे एलिमेंट आहेत ते बघूयात. ए मध्ये काय ते एक्स इज 3x - 1 = 0 असं दिलेलं आहे. म्हणजेच काय 3x 1 म्हणजे 3x = 3 म्हणजेच x = 1 आलेला आहे. म्हणजे एक्सचा एलिमेंट 1 आलेला आहे. त्यामध्ये नंतर काय सांगितलेलं आहे, बी मध्ये काय सांगितलेलं आहे, B is a set of all the x such that x is a natural number but x is neither prime nor composite. ओके, नॅचरल नंबर म्हणजे काय, जे 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3 4 असे जे स्टार्ट होतात त्यांना नॅचरल. आता याच्यामध्ये प्राईम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाही. कंपोजिट म्हणजे कसे, ज्याला एक ती फॅक्टर आणि इतर कोणतेही असतील, म्हणजे 4. आपण या 4ला कोणता इव्हन पण आहे. ओके, इव्हन आहे आणि कंपोजिट आहे. कंपोजिट म्हणजे का, तर याचे फॅक्टर कोणता येतात, 1 येतो, 2 आणि 4 येतात. म्हणजे त्याला इतरही काही फॅक्टर्स नंबर ॲज अ फॅक्टर्स आहेत. म्हणजे हे काय झालं, कंपोजिट. आता विच इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट म्हणजे कोणता येतो, तर लक्षात घ्या, प्राईम नंबर कोणते येतात, ज्या नंबरला 1 आणि त्या स्वतःनेच डिवाइड होतं त्या नंबरला आपण प्राईम म्हणतो. आणि नायदर प्राईम म्हणजे प्राईमही नाही कंपोजिट नाही. इथं 2 3 2 काय येतं, कंपोजिट येतं. 3 काय, सॉरी, 2 प्राईम नंबर येतो, 3 पण प्राईम नंबर येतो, 4 कंपोजिट येतो. पण 1 असा नंबर आहे विच इज नायदर कंपोजिट नॉर प्राईम. म्हणजेच बीचे एलिमेंट कोणते आले, तर बीचे एलिमेंट आलेले आहेत 1. ओके, नाव मुव्हिंग टुवर्ड्स द सी. ओके, सी चे एलिमेंट कोणते आहेत, सी इज अ सेट ऑफ ऑल द एक्स सच दॅट एक्स इज बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड एक्स इज लेस दॅन 2. एक्स इज लेस दॅन 2. मग बी नॅचरल नंबर माहिती आहे की 1 पासून स्टार्ट होणार, 2 3 4. इथं काय म्हटलंय, नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून स्टार्ट होणार आहे. त्यानंतर काय सांगितलंय, लेस दॅन 2 म्हणजेच कोणता येणार, फक्त 1 येणार. ओके, म्हणजेच आपण काय म्हणणार आहे तिथं, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट आणि विच आर नॉट. ओके, मग काय येणार आपल्या इथं, सेट ए इक्वल्स टू सेट बी. काय, ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेट ए are equals to all the elements present in the set B. म्हणून A set equals to B set. Similarly, we can say that all the elements present in A and B are also present in the element C. So, set A, set B and set C are equal sets. Okay, which of the following? So, we can say that A, B and C are equal set. वायचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे स्ट्रेट मध्ये, बिकॉज ऑल एलिमेंट आर सेम. काय, ऑल द एलिमेंट्स आर सेम म्हणून त्यातलं सारखं येतं. ओके, मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट पार्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग, डिसाइड वेदर द सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट. ओके, आणि गिव्ह द रिझन फॉर युअर आन्सर, तुमच्या आन्सरला. ओके, ए इज अ इव्हन प्राईम नंबर. आपण कालच बघितलं होतं, जो इव्हन प्राईम नंबर आहे तो कोणता आहे, फक्त एकच आहे. कोणता आहे, दॅट इज ओनली 2. 2 इज इव्हन प्राईम नंबर. ओके, आता आपण सॉल्व्ह करू. 7x - 1 = 13. हे बी चे एलिमेंट म्हणजे 7 = 14. हे इकडे ट्रान्सफर झाल्यानंतर काय येणार आहे, +1 येणार आहे, म्हणजेच x = 2. म्हणजे बी चे एलिमेंट कोणते झाले आहेत परत, तर बी चे एलिमेंट झालेले आहे परत 2. म्हणजेच काय, सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट. ओके, सेट बी अँड सेट ए दोन्ही एलिमेंट सारखे आहेत. म्हणजेच काय म्हणू आपण, सेट ए इक्वल्स टू सेट बी. काय, वाय, द एलिमेंट्स आर सेम. एलिमेंट सेम असल्यामुळं सेट ए इक्वल्स टू सेट बी. ओके, मूव्ह टुवर्ड द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट अँड वाय.
ओके, एम्प्टी सेट आहेत का आणि ते काय आहेत ते सांगायचं. ओके, ए इज सेट ऑफ ऑल द ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0 बाय ए नॅचरल नंबर आहे म्हणजे एची सुरुवात कुठून झाली पाहिजे तर 1 2 3 4 इथून सुरू झाली पाहिजे. आणि स्मॉलर दॅन झिरो म्हणजे कोणते येणार आहे का निगेटिव्ह. ए इज अ नॅचरल नंबर अँड इथं काय सांगू आपण ए इज अ झिरो एलिमेंट ए इज अन एम्प्टी सेट. कोणता आहे ए इज अन एम्प्टी सेट. काय एम्प्टी सेट पण कशामुळं बिकॉज ॲज गिवन कंडिशन ज्या गिवन कंडिशन दिलेल्या आहेत या कंडिशन सॅटिस्फाय करून ॲज अ गिवन कंडिशन वी कांट हॅव काय आपल्याला भेटतंय का वी कांट हॅव एनी एलिमेंट. कशामध्ये एलिमेंट पाहिजे तर एलिमेंट इन सेट ए. ओके, सेट ए मध्ये कोणताही एलिमेंट नाही म्हणूनच हेन्स वी कॅन से दॅट ए इज अन एम्प्टी सेट. ओके, लक्षात आलंय काय आहे परत एकदा एक्सप्लेन करतो. एक नॅचरल नंबर म्हणूनही सांगितलेला आहे हो नॅचरल नंबर आणि लेस दॅन झिरो. नॅचरल नंबर 1 पासून सुरू होत आहे, झिरो लेस दॅन 1 आहे पण ते आता मग कोणताच एलिमेंट येत नाही म्हणजे गिवन कंडिशन कांट बी सॅटिस्फाईड. ओके, त्याच्यामुळे आपल्याला ए इज अन एम्प्टी सेट आलेला आहे. चला मूव टुवर्ड द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दर एक्स स्क्वेअर इक्वल्स टू झिरो. एक्स स्क्वेअर इक्वल्स टू झिरो म्हणजेच काय आपण एका नंबरचा स्क्वेअर झिरो आहे म्हणजे तो एक्स कसा येईल झिरो येईल ना. ॲटलिस्ट झिरोचा स्क्वेअर झिरोच आहे हे मान्य आहे ना. म्हणजे ॲटलिस्ट बी मध्ये एक एलिमेंट आहे तो कोणता एलिमेंट झिरो आहे म्हणजेच ए इज नॉट ए ॲज एलिमेंट झिरो. कोणता आहे सेट बी हॅज अन एलिमेंट. कोणता एलिमेंट म्हणून ए बी इज नॉट अन एम्प्टी सेट. देअरफॉर वी कॅन से दॅट बी इज नॉट अन एम्प्टी सेट. कळालं काय बी इज नॉट अन एम्प्टी सेट. मूव टुवर्ड द नेक्स्ट क्वेश्चन. इथं काय दिलेलं आहे एक्स इज बिलॉंग्स टू हे साइन बिलॉंग्स टू एक्स इज बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ओके, नॅचरल नंबर म्हणजे कुठून 1 2 3 4 असे नंबर. त्यानंतर याचं काय दिलं आहे 5x - 2 इक्वल्स टू 0 म्हणजेच 5x इक्वल्स टू किती 2 म्हणजेच x इज इक्वल्स टू 2/5 आले का 2/5 आले म्हणजेच x मध्ये एक एलिमेंट 2/5 आहे पण हा एक एलिमेंट 2/5 नॅचरल नंबर आहे का नाही आहे नॅचरल नंबर. म्हणजेच काय वी कॅन सेट दॅट सी इज अन एम्प्टी एलिमेंट. काय दोन्ही गिवन कंडिशन कांट बी सॅटिस्फाईड ॲज गिवन कंडिशन कांट सॅटिस्फाईड ॲज गिवन conditions can't be satisfied. So we can say that आपण काय म्हणू शकतो so that C is an empty set. Moving towards the next question. Next question मध्ये काय म्हटलेलं आहे write the reason which of the following set are finite or infinite set. ओके, आता इथं काय सांगितलेलं आहे x a is the set of all the x such that x is less than 10 and x इज अ नॅचरल नंबर. एक्स कसा आहे नॅचरल नंबर आहे आणि लेस दॅन 10 आहे. ओके, मग आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर कुठून सुरू होतात 1 2 3 4 5. ओके, मग बी एचे एलिमेंट कोणते येणार आहेत 1 पासून स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 येणार आहे का नाही येणार आहे कारण की लेस दॅन 10 आहे. ओके, म्हणजे इथे एलिमेंट आहेत आपल्याला माहिती आहेत फायनाईट आहेत का ओके लिमिटेड आहेत एलिमेंट्स आर लिमिटेड. त्यानंतर काउंटेबल आहेत हो काउंटेबल पण आहेत म्हणून वी कॅन से दॅट ए कसा आहे ए इज अ फायनाईट सेट. कसा सेट आहे फायनाईट सेट आहे. ओके, move toward the next question. Okay, question is B is a set of all the y such that y is less than 0 and y is an integer. आता इंटिजर म्हटलं की आपण काय करतो स्टार्टिंग कुठून करतो -इन्फिनिटी टू डॅश 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 अप टू -3 -2 -1 0 1 2 3 आलंय का इथपर्यंत हे लक्षात आलं. ओके, y इज लेस दॅन -1 मायनस लेस दॅन ती y इज अन इंटिजर. आपण इंटिजरचे आता हे बघितलेले आहे पण बी सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट येतात तर बी सेटमध्ये येते -2
त्यानंतर -3 -4 डॅश 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 अप टू इन्फिनिटी येत आहेत. म्हणजेच किती एलिमेंट्स आर अनलिमिटेड. कसे आहेत? अनलिमिटेड आहेत. अनलिमिटेड. आणि त्यानंतर आपण काय म्हणू शकतो? अनकाउंटेबल पण आहेत. अनकाउंटेबल पण आहेत. त्यामुळे आपण काय म्हणणार याला? बी इज ॲन कोणता सेट? बी इज इनफायनाईट सेट. कोणता सेट? बी इज इनफायनाईट सेट. ओके, मूव टुवर्ड द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? सी इज अ सेट ऑफ स्टुडंट. ओके, सी इज अ सेट ऑफ स्टुडंट ऑफ अ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. ओके, माय स्कूल. आता आपण ज्या स्कूलमध्ये शिकतोय, सपोज एक स्कूलचं नाव आहे विद्यावर्धिनी स्कूल. ओके, त्या विद्यावर्धिनी स्कूलमध्ये आहे, आपल्या स्कूलमध्ये आहे 4 ब्रँचेस, समजा 4 डिव्हिजन, ए बी सी डी डिव्हिजन धरले. प्रत्येकामध्ये काहीतरी एक विद्यार्थी आहे. 20, त्यानंतर 27, त्यानंतर 30, त्यानंतर 25, अशा काहीतरी एक विद्यार्थ्यांची संख्या आहे, काउंटेबल आहेत. ओके, मग आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट काउंट करू शकतो का? हो, काउंट करू शकतो. मग त्यामध्येच म्हणजेच काय? सी ज्या सेटमध्ये, सी सेट ॲज 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 अ कंडिशन, फ्रॉम द गिवन म्हणजे ॲज अ गिवन कंडिशन वी कॅन हॅव द नंबर ऑफ स्टुडंट. ॲज अ गिवन कंडिशन वी कॅन हॅव, कशा आहेत आपल्याला? वी कॅन हॅव काउंटेबल स्टुडंट. काउंटेबल आहेत आणि ते लिमिटेड पण आहेत ना. ओके, लिमिटेड पण आहेत. म्हणूनच आपण काय म्हणू शकतो? द सी इज ॲन कोणता सेट आहे? सी इज फायनाईट सेट. कोणता सेट आहे? सी इज अ फायनाईट सेट. आले लक्षात? मूव टुवर्ड द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे? सेट ऑफ पीपल ऑफ युअर व्हिलेज. कशाचे व्हिलेज? आपल्या जे व्हिलेजमध्ये आहेत त्यांचे पीपल, सेट ऑफ अ पीपल फ्रॉम अ व्हिलेज. ओके, आता आपलं व्हिलेज आहे, असं इथं काय म्हणू शकतो तो आपण? वी कॅन काउंट. काय काउंट करू शकतो? वी कॅन काउंट नंबर ऑफ पीपल फ्रॉम द व्हिलेज. ओके, जनगणनेमध्ये केलेलंच असतं. ओके, त्यानंतर वी हॅव काउंटेबल आहे. वी हॅव लिमिटेड आहेत ना. ते सगळ्या गावालाच आपण, म्हणजे गावाचं आपलं आहे, लिमिटेड तर आहेतच. ते 4,000, 5,000, 10,000, 1,00,000, 10,00,000 काहीतरी एक संख्या असली म्हणजे तर ते आहे, विलेज आहे, पण काउंटेबल आहेत, लिमिटेड आहे. देअरफॉर काय म्हणू शकतो त्याला आपण? सी म्हणजे सेट ऑफ व्हिलेज इज कोणता आहे? फायनाईट सेट. कोणता सेट आहे हा फायनाईट सेट आहे. ओके, आले लक्षात? चला मूव करू द नेक्स्ट क्वेश्चन. सेट ऑफ ॲपरेटस इन द लॅबोरेटरी. ओके, आता लायब्ररीमध्ये कोणते ॲपरेटस आहेत आपल्याला माहीत असतं. जसं बीकर असेल, फनेल असेल, सकिंग करण्याचं इन्स्ट्रुमेंट असेल, किंवा बीकर असेल, बर्नर असेल, फ्लास्क असेल, इतरही काही असतील. बरं, आपण यांना काउंट करू शकतो का? हो, ॲपरेटस आर काउंटेबल. एक तर ते काउंटेबल आहेत. ओके, कारण ते आपल्याला घेतानाच आपण मोजून घेतलेले असतात. ओके, त्यानंतर ते लिमिटेडच आहेत, कोणाला प्रयोगासाठी भेटत नाही आहेत, म्हणून ते काय असतात? लिमिटेड सुद्धा असतात. एकतर ते काउंटेबल आहेत, लिमिटेड आहे. देअरफॉर वी कॅन सेट ऑफ ॲपरेटस इन द लॅबोरेटरी इज अ फायनाईट सेट. कसा सेट आहे हा? फायनाईट सेट आहे. ओके, मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हणले? सेट ऑफ अ होल नंबर्स. ओके, आता सेट ऑफ अ होल नंबर. सेट ऑफ अ होल नंबर आपण डब्ल्यू ने दाखवतो. डब्ल्यू इज सेट ऑफ अ होल नंबर. होल नंबर म्हणजे कोणते? नॅचरल नंबर म्हणजे 0 पासून स्टार्ट होते, 1 पासून स्टार्ट होते, आणि होल नंबर म्हणजे 0 पासून स्टार्ट होते. ओके, मग कोणते? 0, 1, 2, 3, 4, 5 डॅश 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 अप टू इन्फिनिटी. किती आहेत? इन्फायनाईट आहेत. ॲज होल नंबर्स आर इन्फायनाईट. होल नंबर्स कसे आहेत? होल नंबर्स आर इन्फायनाईट आहेत. म्हणून आपण काय म्हणू शकतो? तर आपण काय म्हणतोय? तर सेट ऑफ अ होल म्हणजेच डब्ल्यू इज ॲन इन्फायनाईट सेट. कोणता सेट आहे? तर इट इज ॲन इन्फायनाईट सेट. हा कोणता सेट आहे? तर इन्फायनाईट सेट आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय? सेट ऑफ अ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे काय? तर रॅशनल नंबर म्हणजे असे नंबर जे P/Q फॉर्ममध्ये आहेत. कोणत्या फॉर्ममध्ये? P/Q. वेअर काय म्हणतो?
पी कॉमा क्यू कोणते आर बिलॉंग्स टू इंटिजर अँड क्यू इज नॉट इक्वल्स टू 0 आणि या दोन जर कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आपण त्याला रॅशनल नंबर म्हणतो. मग कोणते रॅशनल नंबर आहेत? -2/3, -3/2, 5/2, त्यानंतर 7/2 असे कोणतेही नंबर घेतले म्हणजे -1000 डिवायडेड बाय 3 -1000 डिवायडेड बाय 5 काही पण घ्या तो रॅशनल नंबर आहे. मग किती आहेत काउंट करता येतील का नाही? प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येक त्याचे इनफायनाईट नंबर ऑफ सांगू शकतो. म्हणूनच काय म्हणतो आज रॅशनल नंबर कसे आहेत? रॅशनल नंबर आर अनलिमिटेड. काय वा आपण त्यांना काय म्हणतो? अनकाउंटेबल आहेत. कोणते आहेत? अनकाउंटेबल आहेत. म्हणून आपण काय म्हणतो? सेट ऑफ अ रॅशनल नंबर इज कोणता आहे? सेट ऑफ अ रॅशनल नंबर इज कोणता? इज इनफायनाईट सेट. ओके, इज इनफायनाईट सेट आहे. ओके, आले लक्षात? चला, एवढं आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं. आजच्या लेक्चर आपण पूर्ण कव्हर केलेले टॉपिक आहेत, म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्ण कव्हर केलेला आहे. त्या पुढच्या चॅप्टर टॉपिकमध्ये आपण व्हेन डायग्राम कव्हर करूया. आजच्या लेक्चर पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.